नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, भर पावसामध्ये काल आपल्याला एक आनंदाची बातमी मिळाली. ती अशी की आपला भारतीय क्रिकेट संघ ह्या संघाने दुसऱ्यांदा ह्या 2020 प्रकारातील विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ही आपल्या सर्वांनाच, भारतवासियांसाठी, देशभक्तांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि आपल्याला अभिमानास्पद वाटणारी अशी ही गोड वार्ता आहे, गोड बातमी आहे. मागील वर्षी ह्याच विश्वचषकाने आपल्याला हुलकावणी दिली होती. अंतिम सामन्यापर्यंत आपण मजल मारली, परंतु असं असूनही शेवटच्या सामन्यात अचानकपणे आपला ऑस्ट्रेलियाकडनं पराभव झाला. त्याचे काहीसं दुःख सर्वांच्याच मनामध्ये होतं आणि त्याची पूर्ती ही ह्या संघाने मात्र आपल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने नक्कीच त्याची भरपाई केली आणि आपल्या सर्वांनाच ह्या संघाने जो आनंद दिलेला आहे त्याबद्दल या आपल्या संघाचं मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. मंडळी, ठीक आहे, भारत जिंकला हे खरं आहे, आपल्या सर्वांना आनंद झाला हे खरंच आहे, परंतु आफ्रिका संघ का हरला? आफ्रिका संघ कायम का पराभूत होतो अशा मोक्याच्या क्षणी? उपांत्य फेरीत एकतर अंतिम फेरी पण त्यांनी धडक कधी मारलीच नाही आणि ती प्रथम मारली. म्हणजे उपांत्य फेरीतच हे संघ कायम गारद होतात आणि त्यानंतर अंतिम फेरीत पोचल्यावरही ह्यांचा खेळ असा का होतो? म्हणजे ह्यांचं नक्की काय होतं? ह्यांना संघाला नेमकं आयत्या वेळी खेळ उंचवायचा असतो, तो दडपणाखाली हे काय येतात? दडपणाखाली उलट खेळ जो असतो तो ऑस्ट्रेलियाचा संघ आहे, पाकिस्तानचा संघ आहे, यांचा कधी दडपणाखाली म्हणजे अंतिम आणि उपांत्य फेरीमध्ये हे अतिशय चांगली उत्तम कामगिरी करतात आणि ते विजयी ठरतात. पण आफ्रिकेचं असं काय नक्की होतं? त्यांना तर ही चोकरची उपाधी दिलेली आहे. या आपण सगळं त्याला चोकर्स म्हणतो. अर्थात ही उपाधी जी आहे ती काही चांगली उपाधी नाही आहे, ती काही त्यांना म्हणजे कुचेष्टा करणारी, हिणवणारी अशी ही उपाधी आहे. तेव्हा हा शिक्का, हे लेबल आफ्रिकेला लावलेला आहे सर्वांकडून, ते पुसून काढण्यासाठी जे प्रयत्न लागतात ते प्रयत्न आफ्रिकन संघ काही करत नाही. यातून शिकायचं काय असेल ते शिकत नाही, बोध काय घ्यायचं तो बोध घेत नाही. मोठ्या संघांचं मार्गदर्शन घेत नाही, मोठ्या खेळाडूंचं मार्गदर्शन याचा अर्थ ते घेत नाहीत, तो क्रिकेट संघ. तर ह्या सगळ्यामध्ये शेवटचा सामना किंवा अंतिम सामना किंवा एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी, विश्वचषक जिंकण्यासाठी जी जिद्द लागते, जो निर्धार लागतो, जो निश्चय लागतो, जे उद्दिष्ट लागतं, जे एखादं ध्येय लागतं, विजन लागतं, ते या संघाकडे दिसत नाही. जो निर्धार, निश्चय आपण मनाशी बाळगून जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरायचा आहे, तो निश्चय, तो निर्धार या प्रत्येक खेळाडूमध्ये, संघाकडे अजिबात दिसत नाही. संघामध्ये एक चैतन्य लागतं, सर्व खेळाडूंमध्ये उत्साह लागतो. तर ते चैतन्य, तो उत्साह हे खेळाडूंमध्ये कधी दिसत नाही. सुरुवातीला तो दिसतो, पण नंतर अंतिम किंवा उपांत्य सामना आला की ह्यांचं ते सगळं चैतन्य, निर्धार, निश्चय सगळं गळून पडतं. आता बघा, कालचा विचार केला आपण ह्या सामन्याचा अंतिम फेरीतल्या, तर 176 भारताच्या धावा झाल्या होत्या. ह्यांची सुरुवातीचं आपण सगळं जे 2 विकेट गेले ते सोडून देऊ, परंतु 5 बाद 151 स्थिती होती. तो क्लासेन हा चांगला खेळाडू, दर्जेदार खेळाडू, त्यांनी संघाला जवळजवळ जिंकण्याच्या म्हणजे उंबरठ्या पण नेऊन ठेवलं. जिंकणंच फक्त बाकी होतं. समालोचकही सांगत होते की आता पहिल्यांदा विश्वचषक ह्यांना मिळणार आहे म्हणून, आफ्रिकेला मिळणार आहे, इतिहास घडणार आहे म्हणून. परंतु असं काय झालं? आता बॉल टू बॉल म्हणजे रन त्यांना कशा पाहिजे होत्या? तर फक्त काय 25-26 बॉल होते, 25-26 रन होत्या. म्हणजे एकेरी दुहेरी धाव काढून जमलं असतं. चौकार आणि षटकाराची आतषबाजी करण्याची गरजच नव्हती. जी गरज असते तेव्हा हे मारत नाहीत आणि गरज नको असताना ते मारायला जाऊन विकेट गमावतात. म्हणजे हा नक्की प्रकार कुठला? जर तुम्ही एक धाव, दुहेरी धाव, एकेरी धाव घेऊनही तुमच्या धावा होत आहेत, 25 धावा, फक्त हातात 5 विकेट होत्या, चांगले तुम्ही हे दोघं क्लासेन मिलर दोघं उभे होते मैदानामध्ये,
तर त्यांनी उंचावरून फटके मारण्याची गरज काय, म्हणजे 5-6 चेंडूत पुढच्या आपण आपला खेळ संपवून टाकू. त्यामुळेच तुम्ही सामना गमावलात. अतिघाई, अति उत्साह, अतिताईपणा करून हा सामना गमावला गेला. आणि पहिली तुमच्या हातातली संधी जी येणार होती विश्वचषक घेण्याची, मोठ्या प्रयत्नाने तुम्ही याच्यापर्यंत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होतात. आणि त्या अतिताईपणामुळे, अतिउत्साहामुळे हा पण सामना तुम्ही गमावलात. या उलट ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान हे उपांत्य किंवा अंतिम सामने किती जबाबदारीने खेळतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते खरं तर आधीचे सामने अडखळत, पराभव चाखत असे ते अंतिम किंवा उपांत्य सामन्यापर्यंत जातात. पण तो सामना मात्र अंतिम सामना ते अंगात 20 संचारासारखे खेळतात. एखाद्याच्या अंगात 20 संचारावी तसे ते सामना खेळतात आणि समोरच्याला 4 मुंड्या चित करतात. किंवा त्यांचा एखादा खेळाडू येतो आणि पूर्ण सामन्याचं चित्र पालटतो आणि तो सामना जिंकून घेऊन जातो, कप घेऊन जातो. असं अनेक वेळा ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत घडलेलं आहे. तर संघामध्ये केवळ जिद्द, चिकाटी, निर्धार, भक्कम फलंदाजी, भेदक गोलंदाजी, निव्वळ हे असून भागणार नाही, हे तर गोष्टी लागणारच आहेत, ह्या गरजेच्याच गोष्टी आहेत. परंतु ह्याचबरोबर एक सांघिक भावना असते, ती संघाला कुठच्या कुठे घेऊन जाते. उदाहरणार्थ एक ह्यांनी जर घेतलं धोनीनी, महेंद्रसिंग धोनी ह्यांनी संघामध्ये सांघिक भावना निर्माण केली. आणि खरं तर धोनी, कोहली, रोहित शर्मा ह्याच मंडळींनी विशेष करून भारताला सतत विजयी व्हायला शिकवलं. आणि आपल्याला जे विजयाची चव चाखायला हे खरं तर ह्या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला ह्या आधी विजय होत ना असं नव्हे, परंतु संघात चैतन्य आणणारा धोनीसारखे खेळाडू जेव्हा कर्णधार झाले, असाच कर्णधार लागतो की तो सांघिक भावना संघात निर्माण करेल, असंच आपल्याला खेळाडू लागतो. या आधीचा आपला संघ चांगलेच होते. कपिल देव असतील, गावस्कर असतील, तेंडुलकर असतील, सगळे मोठमोठे खेळाडू होते, संघ चांगले होते. परंतु संघामध्ये चैतन्य निर्माण करणारा, सांघिक भावना निर्माण करणारा हा कर्णधार कधी लागतो. आणि संघातली सांघिक भावना ही सगळ्यात महत्त्वाची असते. आफ्रिकन संघ हा गुणवत्तेत कुठे कमी आहे का, तर नाही आहे, मला वाटत नाही. कारण गुणवत्ता असल्याशिवाय त्या मैदानात कोणी उतरू शकत नाही. कारण त्या काही पात्रता आहेत, अर्हता आहेत, त्या प्राप्त केल्याशिवाय कुठलाही खेळाडू हा त्या मैदानात उतरू शकत नाही. हां, गुणवत्ता कमी अधिक प्रमाणात असू शकते, कोणाकडे कमी गुणवत्ता, कोणाकडे अधिक गुणवत्ता हे असू शकेल, पण गुणवत्ताच नाही असं मात्र बिलकुल नाही. आणि दक्षिण आफ्रिकन संघामध्ये आत्ता जे 3 ते 4 खेळाडू असे आहेत ते असाधारण गुणवत्ता असलेले आहेत. क्लासर आहे, तो मार्क्रम आहे, असे आहेत खेळाडू त्यांच्यामध्ये. तर ते खेळाडू गुणवानच आहे. त्या गुणवत्ता हा फारसा मत इथे येत नाही आहे. परंतु त्यांच्यामध्ये काय आहे तर आत्मविश्वासाचा अभाव आहे. कॉन्फिडन्स जो लागतो तो त्यांच्यामध्ये दिसत नाही कुठे. आत्मविश्वासाचा आणि आत्मनिर्धाराचा अभाव ही आफ्रिकन संघाची ओढीवची मुख्य बाजू आहे. बघा, 1992 हा संघ अतिशय बलवान संघ होता. त्यामध्ये कुंदीनन, हडसन असे मोठमोठे खेळाडू संघामध्ये होते. आणि तिथेच ते म्हणजे 91 ते आले, त्यांच्यावर बंदी आली होती, ती बंदी उठली आणि 91 ते नव्याने ह्यामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि लगेच 92लाच त्यांनी थेट उपांत्य फेरीत धडक मारली. तिथं त्यांना तो एक नियम, डकवर्थ लुईस जो नियम आहे तो खरं अन्यायकारक नियम होता. त्या नियमाला ते बिचारे बळी पडले आणि त्या नियमाच्या आधारे त्यांना तो 1 चेंडू आणि 22 धावा करण्याचं आव्हान त्यांच्या पुढे आलं. तिथे ते पराभव त्यांचा झाला. ते दुर्दैव त्यांचं 8 तिथे आलं. 99 साली असं तर 99 साली संघ त्यांचा मजबूतच होता, तो उपांत्य फेरीत गेला होता. ऑस्ट्रेलियाकडनं तो 1 धाव्याने पराभूत झाला. त्यावेळी संघामध्ये मोठमोठे खेळाडू होते. हॅन्सी क्रोनिये होता, हर्षल गिब्स होता, जॅक कॅलिस आणि लान्स क्लुझनर, की 8व्या 9व्या म्हणजे 8-9 विकेट गेल्यानंतर तो 9व्या स्तरी 10व्या स्तरी येऊनही एक हाती सामना फिरवू शकणारा जिगरबाज, तडाखेबंद असा त्यांच्याकडे तो लान्स क्लुझनर नावाचा खेळाडू होता. तो त्यावेळेस सामना जिंकून द्यायचा. आणि शेवटच्या सामन्यात फक्त ॲलन डोनाल्ड ह्यांनी जी चूक केली त्याच्यामुळे त्यांचा तो विश्वचषक 99चा गेला. तर त्या सामन्यात नक्की त्या विश्वचषकात 99च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका नक्की विजयी होऊ शकली असती. पण त्यानंतर मात्र संघातला जोश, उत्साह, उमेद, निर्धार, निश्चय कुठेतरी नाहीसे झाल्यासारखी आपल्याला दिसत आहे. मंडळी, संघात मुख्य म्हणजे चैतन्य, आत्मविश्वास
हा कोण निर्माण करतो? ते कर्णधार निर्माण करतो. त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षक हे सगळ्यात महत्त्वाचे असतात, की चतुर, ते मुत्सद्दी आणि प्रयोगशील लागतात, अभ्यासू लागतात. अभ्यासू असेल तरच तो प्रयोगशील असू शकेल. वेगवेगळे प्रयोग संघामध्ये करणारे, खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये देखील, फलंदाजीमध्ये देखील त्याची गुणवत्ता हेरून बदल करणारे आणि गुणवत्ता हेरून तसा त्याचा उपयोग करणारे असे कर्णधार आणि प्रशिक्षक. म्हणजे कर्णधार आणि प्रशिक्षकाचं योग्य दिशा, प्रशिक्षक काय संघाला योग्य मार्गदर्शन करतो आणि योग्य दिशा देतो. तेव्हा हे दोघांची कामगिरी ही सगळ्यात भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते. स्वतः खेळून कर्णधार कसा लागतो? स्वतः खेळणारा लागतो. आता या आफ्रिकेचा आत्ताचा कार्यक्रम 2020चा सोडा, पण तो ह्याचा कर्णधार जो होता विश्वचषकामध्ये एक दिवसाचा बमुंबा, तर तो काही खेळतच नव्हता कधी. तो खेळतच नाही कधी. ते विश्वचषकामध्ये त्यांनी अर्धशतक काढलं नाही. असा कर्णधार काय कामाचा? स्वतः कर्णधार हा खेळणारा लागतो, स्वतः तंबू ठोकून खेळणारा, आणि त्यांनी इतरांना खेळून प्रेरणा द्यायची आणि इतरांना खेळायला प्रवृत्त करायचं आहे. कर्णधाराची सतत दांडी गुल होत असेल, तोच खेळत नसेल, तर इतर खेळाडू त्याच्याकडून प्रेरणा काय घेणार आणि कसे खेळणार? बाकीचे जसे इम्रान खान वगैरे होते की एक सगळे गेले तरी इम्रान खान खेळत राहायचा. कपिल देव 5 बाद झिम्बाब्वेबरोबर आपली अवस्था झाली, 5 बाद 17 झाली ती अवस्था. कपिल देवने 175 धावा काढल्या आणि संघाला सामना जिंकून दिला होता स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर. नंतर गोलंदाजी तशीच केली होती. असा कर्णधार हा लागतो की सगळे गेले तरी मी शेवटच्या मैदानात उभा राहील, असा जिद्दी कर्णधार लागतो. असं जिद्दी कर्णधाराचा अभाव 99-2000 सालानंतर ह्या संघाला, आपल्या आफ्रिकन संघामध्ये आपल्याला अभाव जाणवतो. आता कर्णधार म्हटलं गेलं तर सर गॅरी सोबर्स, त्यानंतर क्लाइव्ह लॉईड, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, ॲलन बॉर्डर, मार्क टेलर, विविन रिचर्ड्स, ब्रायन लारा, मार्टिन क्रो, रिकी पॉन्टिंग, इम्रान खान, जावेद मियांदाद, कपिल देव, विराट कोहली, अशा किंवा आता रोहित शर्मा, अशा कर्णधारांची किती नावं घ्यावी? हे कर्णधार कसे की हे कर्णधार स्वतः खेळणारे, फार प्रतिभावान, गुणवान, आणि ह्यांच्याकडून इतर खेळाडू प्रेरणा घेऊ शकतात. इतके ताकदीचे, क्षमतेचे आणि शेवटपर्यंत अभ्यासू राहिलेले, जिद्द चिकाटी यांचे निर्धार हा ह्यांचा सगळ्यात मोठा गुण. तर तसे अभाव हा आफ्रिकन संघामध्ये आपल्याला हा दिसतो. त्यामुळे निव्वळ, आणि दुसरी गोष्ट एक आहे, निव्वळ संघामध्ये निव्वळ मोठे खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत, म्हणजेच तुम्हाला विजय मिळतो असं नाही. नुसता कागदावरचा संघ बलवान नाही म्हणून, नुसता संघ कागदावर बलवान आहे म्हणून तुम्ही विजयी होता असं नाही. तेव्हा कागदावरचा संघ हा सगळ्यात बलवान, नुसता बलवान आहे तर विजय मिळेल असं होत नाही. तुम्ही प्रत्यक्ष खेळाडू मैदानात काय करतो त्या क्षणी, तो क्षण, तो दिवस आणि तो खेळ हा महत्त्वाचा असतो. त्या दिवशी तुम्ही कसा खेळ करताय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे खेळाडूमध्ये मुख्य असं आहे, चैतन्य निर्माण करणारा कर्णधार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो कर्णधार आणि प्रशिक्षक हे दक्षिण आफ्रिकेला मुळामध्ये ह्याचा विचार करावा लागेल की आपल्याला कर्णधार कसा ठेवायला पाहिजे. आणि प्रशिक्षक त्यांच्याकडे आता गॅरी कर्स्टन 2011 साली जो भारताने विश्वचषक आणला तेव्हा गॅरी कर्स्टन हेच होते त्यांचे आपले प्रशिक्षक. तर आता खरं तर आफ्रिकेने गॅरी कर्स्टनच विनंती करावी आणि त्यांनाच त्यांचं प्रशिक्षकपद द्यावं. ही जी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरत आहोत ही त्यांची भावना असते. या भावनेचा अभाव जाणवतो. जिंकण्यासाठी मैदानात उतरणारा संघच कधी विजयी होतो. विजिगीषू वृत्तीचा अभाव असणारा संघ, सांघिक भावना नसणारा संघ आणि आत्मविश्वास गमावलेला संघ कधी विजयी होऊ शकत नाही. आपल्याला 83 साली जो विश्वचषक मिळाला त्यामध्ये कपिल देवनी शेवटच्या सामन्यामध्ये अशी भावना संघ निर्माण केली की आपल्याला विश्वचषक न्यायचा आहे. खरं तर तेव्हा कपिल देव किती वर्षाचा होता? तर 23-24 वर्षाचा होता. महेंद्रसिंग धोनीने काय केलं? हीच भावना निर्माण केली. 92 साली इम्रान खानने काय केलं? हीच भावना निर्माण केली. ही भावना ऑस्ट्रेलियन संघ तर प्रत्येक वेळी भावना त्या संघामध्ये निर्माण करतो आणि तो त्यांचा कर्णधार असतो, स्वतः फार ताकदीने खेळत असतो. तो आफ्रिकन संघामध्ये चैतन्य काही दिसत नाही, निर्धार दिसत नाही, निश्चय दिसत नाही.
हा सगळ्यात मोठी त्यांची उणीवेची बाब आहे. ज्या दिवशी आफ्रिकन संघ निर्धार निश्चय मनाशी बाळगून मैदानात उतरेल त्या दिवशी तो नक्की विजय होऊ शकेल, तो नक्की विश्वचषकावर नाव कोरू शकेल. मंडळी, याबाबत आपलं मत काय आहे? आपण जरूर आपला अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.